नमस्कार मित्रांनो, मी सुनील मुलगीर. महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग बांधवांना एक दिव्यांगाची समस्या आणि आपला हक्क यासाठी एक जिल्हा स्तरावर एक कमिटी गठीत केली जाते. दिव्यांग व्यक्ती अधिनियम 2016चा कायद्यासंदर्भात किंवा ज्यांनी करून दिव्यांगावर जर अन्याय होत असेल, कुठला अधिकारी किंवा इतर व्यक्ती जर अन्याय करत असेल, त्यासाठी ही जिल्हा स्तरावर एक कमिटी, त्याचा अध्यक्ष जिल्हाधिकारी महोदय असतात आणि दिव्यांग व्यक्तींना या कमिटीमध्ये प्रतिनिधित्व करण्याचा चान्स असतो. परंतु जिल्हा ह्या कमिटीमध्ये दिव्यांगच येऊ नये हे कटकारस्थान वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता श्री प्रल्हाद लांडे यांनी जाणून ह्या नालायक कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे की दिव्यांगांना शासकीय योजनेची माहिती किंवा इतर गोष्टीची माहितीच होऊ नये आणि दिव्यांगावर जर अन्याय होत असेल तर फक्त दिव्यांगांनी वरून बुक्या आणि गपचिप बसायचं एवढंच काम ह्या नालायक कर्मचाऱ्यामुळे होत आहे. तर ह्याची सुद्धा चौकशी झालीच पाहिजे. काही दिवसापूर्वी या कमिटीमध्ये कशा प्रकारची कोण्या दिव्यांग संघटनेला माहिती नाही, कुठलीच काही नाही. फक्त ह्या माधुरचोदाने दिव्यांग संस्थेचे संचालक त्याला बिर्याणी मलिदा खाऊ घालतात, अशाच यांचे जे बोगस काम आहेत संस्था चालकाचे त्यांचेच नाव या कमिटीमध्ये घालून दिव्यांगांना कसा अन्याय आणि काही जे यांचे गोड बंगाल आहे हे दाबण्यासाठी तेच व्यक्ती समितीमध्ये असल्यानंतर दिव्यांगांना इतर काय न्याय मिळणार, अपेक्षा दिव्यांग काय करू शकतो हे आपण पाहतच आहोत. परंतु दिव्यांग व्यक्तीचे जर प्रतिनिधित्व ह्या करायला जर भेटलं तर दिव्यांगाच्या चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन किंवा दिव्यांगाच्या ज्या अडचणी असतात ते शासन दरबारी मांडण्याचं काम दिव्यांगच व्यक्ती करू शकते. परंतु हे असे नालायक कर्मचारी हे जाणून बुजून दिव्यांगांना मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखत आहेत. अशा नालायक लोकांना सस्पेंड करून यांच्या जागेवर चांगल्या व्यक्तीची नियुक्ती करावी, जेणेकरून दिव्यांगांना न्याय मिळेल. आज जिल्ह्यामध्ये दिव्यांगाच्या 5% निधी अंतर्गत विनाअट घरकुल व स्कूटीचं वाटप होणार आहे. परंतु या नालायक माणसांनी श्री प्रल्हाद लांडे यांनी चिरीमिरी घेऊन दिव्यांग बोगस व्यक्तींना ह्याच्यात कसा लाभ होईल ह्या हेतूने काम करत असल्यामुळे ह्याचा खिसा गरम झाला म्हणजे दिव्यांगाचं भलं झालं असं. आणि दिव्यांग जर तिथे येऊच नाही म्हणून आम्ही वारंवार यासाठी मागणी केली होती की जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय रेल्वे स्टेशन बस स्टँडच्या जवळ असायला पाहिजे. परंतु या नालायक माणसाने जाणून बुजून त्या कार्यालयात स्थलांतर केलं. हेच नालायक आहे व्यक्ती, याला तिथं पैसे खायला भेटतात म्हणून ह्या व्यक्तीने असे काम करतो. तर माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी ह्या अशा नालायक माणसावर तात्काळ कारवाई करावी आणि याला निलंबित करण्यात यावे. आणि ह्या ज्या कमिटी गठीत करत आहेत तर ह्याच्यात दिव्यांगच प्रतिनिधित्व दिव्यांगाला मिळालंच पाहिजे. दिव्यांगाचे हक्क आणि कायद्याविषयी दिव्यांगालाच माहीत असते चांगल्या प्रकारचं कसं दिव्यांगांना अन्याय होत आहे हे दिव्यांगच व्यक्ती सांगू शकते, दुसरा व्यक्ती सांगू शकत नाही. आणि हे जे संस्थाचालक घेतलेत यांच्या ट्रेडलाच मान्यता नाही अशा लोकांना की ज्यांनी करून यांचे प्रकरण दाबण्यासाठी या कमिटीमध्ये हे व्यक्ती हे संस्थाचालक घेतलेले आहेत. हे संस्थाचालक न घेता दिव्यांग प्रतिनिधींना ह्या कमिटीमध्ये घेऊन दिव्यांगाचा सन्मान करावा हीच आमची कळकळीची विनंती आहे जिल्हा प्रशासनाला. आणि अशा नालायक कर्मचारी जे प्रल्हाद लांडेसारखे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता याला तात्काळ निलंबित करण्यात यावे. आपण जर या चॅनलला नवीन असताल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर मला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.